नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनद तसेच हिंगोरा बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून गिरणा धरणात वेगाने पाण्याची आवक होत आहे। शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत गिरणा धरणाचा जलसाठा 65.54% पोहोचला। गेल्या 3 दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात तब्बल 25% वाढ झाली आहे। बुधवारी सकाळी 6 वाजता जलसाठा 42.53% होता। तो दुपारी 12 वाजता 44.70% वर गेला। गुरुवारी तो 48.71% पर्यंत वाढला। त्यानंतर शुक्रवारी सकाळी 6 वाजता 60.97% झालेला जलसाठा अवघ्या दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे 6 तासांत 65.54% पर्यंत पोहोचला। सध्या चणकापूर धरणातून 26,670 क्युसेक, हरणबारीतून 6,221 क्युसेक, केळझरमधून 3,480 क्युसेक, पुनद धरणातून 12,854 क्युसेक आणि ठेंगोरा बंधाऱ्यातून 26,370 क्युसेक असा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। या पाण्यामुळे गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात आवक होत असून जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे। दरम्यान मालेगाव परिसरात गिरणा आणि मोसम नद्यांना पूर आला असून हे पाणी वेगाने गिरणा धरणाकडे येत आहे। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गिरणा पाटबंधारे विभाग सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। सध्याच्या वेगाने पाण्याची आवक सुरू राहिल्यास गिरणा धरणाचा जलसाठा लवकरच 70%हून अधिक होण्याची शक्यता आहे। तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गिरणा धरणातील वाढता जलसाठा जळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरत असून आगामी काळात शेतीसाठी सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।